नाही, मग मराठी बोला ना थेट. हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हां, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र, हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. आणि त्यांच्याबरोबर कोण ते झंपे उभे असतात, एकनाथ शिंदे वगैरे, बरं का, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार. काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी? हे बूटचाटे दिल्लीचे सगळे. कायदा सांगतो, नियम सांगतो, अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत. कारण EVMवरती अजून एक बटन असतं, नोटा. ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून. तर रिंगणामध्ये आहेत ना लोक. रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत. निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते. 21 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले होते. बरोबर आहे ना. तेव्हा हे काय काय सांगतायत? निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवला आहे? कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग? यांना सांगा, हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री, कायदा शिका. त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा, पण शाळेत जा. आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या. तुम्ही शिकलाय. तुम्ही कोण होता? पण कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक नाट्यमयरित्या नाही घेतली, त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली आहे का? हे नेमकं कशातून घडलंय? कशात 40 आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली. तिकडे 50 कोटी ते 5 कोटी, बरं का. तिथे 50 कोटी आहेत, 50 खोके, इथे 5 खोके. जळगावला 50 लाख, काही ठिकाणी लाखात लहान महानगरपालिकांमध्ये, काही ठिकाणी एका खोक्यात. पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे. पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार. नाही, मग मराठी बोला ना थेट. हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हां, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र, हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. आणि त्यांच्याबरोबर कोण ते झंपे उभे असतात, एकनाथ शिंदे वगैरे, बरं का, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार. काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी? हे बूटचाटे दिल्लीचे सगळे. कायदा सांगतो, नियम सांगतो, अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत. कारण EVMवरती अजून एक बटन असतं, नोटा. ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून. तर रिंगणामध्ये आहेत ना लोक. रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत. निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते. 21 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले होते. बरोबर आहे ना. तेव्हा हे काय काय सांगतायत? निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवला आहे? कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग? यांना सांगा, हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री, कायदा शिका. त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा, पण शाळेत जा. आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या. तुम्ही शिकलाय. तुम्ही कोण होता? पण कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक नाट्यमयरित्या नाही घेतली, त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली आहे का? हे नेमकं कशातून घडलंय? कशात 40 आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली. तिकडे 50 कोटी ते 5 कोटी, बरं का. तिथे 50 कोटी आहेत, 50 खोके, इथे 5 खोके. जळगावला 50 लाख, काही ठिकाणी लाखात लहान महानगरपालिकांमध्ये, काही ठिकाणी एका खोक्यात. पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे.
पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार.